सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का बसलाय। 238 कोटी 43 लाख रुपयांचं अनियमित कर्ज वाटल्यानं झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळास जबाबदार धरण्यात आले। ही रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि यामुळे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्यासह 33 जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, माजी आमदार संजय शिंदे, बबनदादा शिंदे आणि दीपक साळुंखे यांच्यासह 32 जणांच्या अडचणीत वाढ होणार आहे। कारण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी दिले। सोलापूर जिल्हा सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण 14 वर्षांपूर्वी तब्बल 232 कोटी 43 लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं होतं। कर्जाची रिकव्हरी न झाल्यामुळे बँक बंद होण्याच्या मार्गावर होती। यामुळे बँकेवर प्रशासक नेमण्यात आलाय। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती। अनियमित कर्ज वाटप केल्याचा तत्कालीन संचालक मंडळावर ठपका आहे। 14 वर्षी लढाई लढत होतो, जी 14 वर्षाचा वनवास म्हणतात, त्याचा आज फळ मिळालं शेतकरी बांधवांना आणि बँक या ठिकाणी सुरक्षित राहिली। ज्या संचालक मंडळाने व्यक्तीच्या काही कर्ज घेतलेले ते सुद्धा आणखीन थकीत आहे। त्याकरता NCLT म्हणून कोर्टामध्ये दावे दाखल केले। हा बँकेला अनियमितता करून नुकसान केलं म्हणून ही जबाबदारी निश्चित झालेली आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीस 32 संचालक, 2 अधिकाऱ्यांसह बँकेच्या चार्टर्ड अकाउंटंट यांना जबाबदार धरण्यात आलंय। 232 कोटी 43 लाख रुपये कर्ज उचलल्यापासून 12% व्याजासह रक्कम निश्चित करण्यात आली आहे। दिलीप सोपल 30 कोटी 27 लाख 28 हजार रुपये, दीपक साळुंखे 20 कोटी 72 लाख 51 हजार रुपये, सिद्धरामप्पा पाटील 16 कोटी 99 लाख 80 हजार रुपये, सुधाकर पंत परिचारक 11 कोटी 83 लाख 6 हजार रुपये, दिलीप माने 11 कोटी 63 लाख 34 हजार रुपये, संजय शिंदे 9 कोटी 84 लाख 44 हजार रुपये, जयवंत जगताप 7 कोटी 30 लाख 3 हजार रुपये, बबनराव शिंदे 3 कोटी 49 लाख 23 हजार रुपये, राजन पाटील 3 कोटी 34 लाख 21 हजार रुपये, प्रतापसिंह मोहिते पाटील 3 कोटी 14 लाख 65 हजार रुपये, विजयसिंह मोहिते पाटील 3 कोटी 5 लाख 54 हजार रुपये, रणजितसिंह मोहिते पाटील 55 लाख 54 हजार रुपये, रश्मी बागल 43 लाख 26 हजार रुपये। एवढं सांगेन की निवडणुकीतला उमेदवार म्हणून गमती जमती करायची सवय माणसात काही होत नसेल तर मग असं काहीतरी करून त्याचं लक्ष विचलित आहे। काल जो आहे तो बघितल्यानंतर त्याच्यावरचं पुढचं पाऊल आम्ही जरूर सगळेजण मिळून टाकू, पण मला निश्चितपणे खात्री आहे की निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हा उद्योग झालेला असावा असं मला वाटतं। विधानसभेच्या तोंडावर जी काही मंडळी आली, पवार साहेबांवर विश्वास ठेवून, काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेवून, उद्धव साहेबांच्या सोबत जी मंडळी सगळी आलेली आहेत, या मंडळींना आता निवडणुका झाल्यानंतर त्यांच्या संस्थांमधल्या गैरव्यवहाराचं निमित्त करून, तपास यंत्रणांचं निमित्त करून, काही चौकशी अहवालाचा आधार घेऊन खोट्या पद्धतीनं, वाईट पद्धतीनं चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना त्रास देण्याचं षडयंत्र, जुना खेळ हे देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा खेळतायत। सोलापूर जिल्हा सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी दिग्गज नेते मंडळी अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे, ज्यात आजी माजी आमदारांसह मंत्र्यांचा समावेश आहे। यात सर्वाधिक महाविकास आघाडीचे नेते असल्यानं खळबळ उडाली आहे। मात्र खरंच दोषींवर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। माऊली डांगेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।